हाय हॅलो नमस्कार. तर आज हाय हॅलो नमस्कार. तर आज म्हणजे आता वाजले आहेत समथिंग 6:30 वाजले आहेत. सो आज मी बनवतोय एकच सँडविच माझ्या पद्धतीने. काय नसतं त्यात. ब्रेड, टोमॅटो, काकडी, बटाटा, चाट मसाला, बटर, मेयोनीज आणि सो आय वॉज सेईंग की माझ्या सँडविचमध्ये स्लाइस पण जातं आणि क्यूब पण जातं. खायचं बाई. आणि एवढं बटर अख्खं. हां, म्हणजे एका सँडविचला एवढं बटर लागतं, कारण की ते टेस्ट येते त्याशिवाय. आणि आय नो त्याच्यामध्ये फॅट वगैरे असतं, पण ठीक आहे, खाण्यावर नो कॉम्प्रोमाइज. अच्छा जी. सो आता मी बनवायला येतोय. आता कापण्याची पद्धत तर काय तशीच असते जशी तुम्ही कापता. सो मी तशीच कापणार आहे. त्यात काय दाखवण्याची गरज नाही आहे. सँडविच नाही दाखवतो, कापून घेतो, मग तुम्हाला मी दाखवतो. बैगन. सो माझी आता सगळी भांडी बोलतोय, भाज्या कापून झाल्यात. आता मी ते नीट ब्रेडमध्ये असेंबल करीन. बघायचे तुम्हाला. सो सगळ्या भाज्या मी कापल्या आहेत. ब्रेडची प्रोसेस अति इझी आहे. 2 ब्रेड, त्यावर मेयोनीज, त्यावर सगळ्या भाज्या, चीज किसायचं, चीज ठेवायचं, आणि चाट मसाला टाकायचा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, तव्यावर हा जो बटर आहे तो सोडायचा आणि बस, मग ते ऑटोमॅटिक झाल्यावर भेटूया. तोपर्यंत ना तुम्ही, मला असं वाटतंय तुम्ही पण करायला घ्या. आणि तुमच्याकडे नसणार हे सगळं सामान, तुम्ही उद्या करा. तोपर्यंत तुम्ही जेवून या. भूक लागली. काहीच नाही खाल्लं का? तवा गरम करायला ठेवून बाकीचं सगळं जे काही सामान आहे, भाज्या कापल्या तुम्ही, जे अननेसेसरी सामान जे आपण बाहेर काढतो ते लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्या किंवा कचऱ्यात टाकून द्या. कचरा करू नका किचनमध्ये जास्त, नाही तर मग हेच पडतं डोक्यावर बाय मिस मम्मी अँड मिस आजी. तर मी हे गरम करायला ठेवतो, तोपर्यंत मी साफ करतो. आणि आता झाल्यावरच भेटणार आहे मी. अच्छा जी. म्हणजे ब्रेडच्या वरती तुम्ही ताट, त्यावर काहीतरी वजनदार ठेवायचं, मग ते खाली ना मस्त क्रिस्पी होतं. आता ते काढून वरती बटर टाकून ते उलटं करायचं. आता बॉक्स दुसरा मागवलाय मी. क्रिस्पी झालं पाहिजे, मग खायला मजा येते. हाय हॅलो नमस्कार. हाय हॅलो नमस्कार. आज आम्ही बनवणार आहोत मिसळ पाव. म्हणजे मी नाही बनवत आहे. लाडा तो नकोस. एंगेजमेंट का मैगजीन आ चुका है. अरे काहीतरी बोलायचं होतं. काय बोलायचं बोल. बोलायचं काय पण. काय बोल ना. अरे तू मला फोटो कसं वाटतंय तुला वॅक्सिन? सुंदर. मिसळ पाव. ते गाणं आलंय माझं.